हॅलो गायज, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी गावी आलो आहे माझ्या सुपेगावला. आता मी चाललो आहे आमच्या गावच्या देवराईच्या दर्शनाला. चला मग तुम्हाला थोड्या वेळात तुम्हाला दर्शनाला जाताना तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. लेट्स गो. चाललो आहे आता आम्ही आमच्या देवराईकडे चाललो आहे. ती ग्रामदेवता आम्ही सगळेजण चाललो आहे. ठीक आहे काय काय असं घनदाट जंगल. वेगळा पार्ट आहे ना. रस्ता आहे ना तिकडे येतो. बघा हे असं रस्ता आहे तिकडे जायला. चालत जायचं. आम्ही चाललो बघा. हा असा रस्ता आहे. या रस्त्यात आम्हाला चालत बघा. आणि हा असं घनदाट जंगल पूर्ण. हा असं घनदाट जंगलातून त्या देवीच्या पाय पडायला जायला लागतं. दरवर्षीप्रमाणे यायला लागतं आम्हाला. दरवर्षीप्रमाणे यायचं असतं. नंतर हनुमान जयंतीला आम्ही पाय पडायचं. देवीच्या पाय पडायला जायला सगळ्यांना. पूर्ण गाव येतो पाय पडायला. कोंबडा द्यायला लागतो. कोंबडा. हे बघा असा रस्ता. हा रस्ता असा रस्ता आहे बघा. हे असा रस्ता. हे बघा करवंद आलेले. हे बघा करवंद आले. दिसते का तुम्हाला? करवंद आलेले आहेत. मस्त करवंद आलेत. मस्त चटणी बनवायची आणि खायचं. हे बघा काजूचं झाड. एकही नाही काजू. हे बघा काजूचं झाड. काजूचा झाड काय ते एकही काजू नाही आले. हा पण एक कुठेतरी देव आहे. गावकीचे काजू. चलते चलो चलते चलो चलते चलो चलते चलो. आंबे 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 आले अजून नाही पिकले. आंबे अजून पिकले नाही. चलते चलो चलते चल. आलेलो आहे आता आम्ही. अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय खाली देवीकडे. हे बघा इथे जायचं आम्हाला. इथे हे बघा इथे जायचं आम्हाला. चालत 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 चलते चलो चलते चलो चलते चलो. हे बघा इथे नदी साठते. या इथे बघा नदी साठते. या इथे ते खेकडे पकडायला यायचो. हे बघा किती मस्त ठिकाण आहे. हे बघा किती भारी नेचर आहे बघा. एकदम भारी आहे की नाही नेचर. एक नंबर म्हटलं ना भाई. इकडे आमचे ते देवीचं स्थान आहे. ह्या इथे आमचं देवीचं स्थान आहे. ह्या इथे इकडे जायचं आतमध्ये. हे बघा किती भारी आहे एकदम. चला तुम्हाला आता थोड्या देवीचं दर्शन दाखवतो. मस्तपैकी ब्लॉग एन्जॉय करा. माझा ब्लॉग एन्जॉय मस्त करा. बघत राहा अजून पुढे पुढे. हे बघा आता चाललो आम्ही. पोचलो. पोचत 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 पोचत
चला 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 चला. किती भारी. इथून आम्ही असं चालत चालत तिकडे आलो. इथून आतमध्ये मस्तपैकी चाललो. आलं आमच्या देवीचं स्थान आलेलं आहे. बघत राहा किती भारी नेचर आहे बघा. काही इथे असं आहे की काही तोडायचं नाही, काही करायचं नाही. भारी आहे बघा. ही देवीचं छान हे वातावरण हे बघा. चलते चल चलते चल. हे बघा इथं आमच्या गावचे मंडळी आलेले आहे कोंबडा कटिंग करायला. देवीचा कोंबडा कटिंग करायला. हे बघा काका ते हे करणार. हे बघा काका, हे काका बसले. हे बघा इथे आमच्या देवीचं हे आहे. हे बघा मस्तपैकी काका आराम करतायत मस्तपैकी. देवीचं स्थान हे बघा. किती भारी नेचर आहे बघा. किती भारी नेचर आहे बघा. हे असं आमचं देवीचं स्थान आहे. हे असं इथे बघा गोल आणि त्यामध्ये देवीचं स्थान आहे. आता माझे पप्पा देवीला पूजा करत आहेत. काका काका दादा हे गावचे आजोबा ते आजोबा किती मस्त. तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग छानपैकी तुम्हाला पालखी सोहळा दाखवणार. गुड बाय. देवाचं काम चालू. देवीला ना आलो. गावचे मंडळी आलेले आहेत सगळं. तर कोंबडा देणार बोलवता यायला पाहिजे ना. बोलायचं ना. आता राहतो पाहिजे. देवीला नारळ कामाला झटून आलं. हा बघा कोंबडा देणार. हा कोंबडा देणार काय बोलायचं ना. आधी केला तुमच्या मंडळीच्या गावचं. हे देवा चुकबुल झालेली असेल माफी घ्या. पौर्णिमाचा देणं आहे हा. चैत्र पौर्णिमाचा मान्य करून घे. काय चुकबुल मान्यता करून घे. चुकबुल झाली असेल तर माफ कर. सगळ्या कामात यश मिळून दे आणि पूजा पाठ करण्याची त्याची सर्वांना चांगली बुद्धी दे. या पानांवर ठेव. 5-5 तुकडे काढून ठेव. घे मामा कोणती घ्यायचं. वर्षाची केली पुन्हा एक ह्याच्यावर ठेव. हा मान्यता करून घे. काय चुकबुल झालं ते क्षमा कर. मान्य करून घे. काय सुकृती दे सर्वांना. हातपाय समजून काम धंद्याला लागले. हे बघा शिलावर घे. मी असा सोडून कापला सोडला. किती पाप करशील राजा मामा. बोलून आलं काय बोलायचं. स्वप्नात बोकर कापतोय मी. बोकर कापतोय ते स्वप्नात येलं. नाही मला पण घेऊन चल. तसं बोलायचं नाही.
हे बघा आमचं इथं देवीचं कामाचं ते बोकड कोंबडा कापलेला ते सगळ्यांनी आता सगळं कवडी कुठं ठेवल्या त्या जे काय अडचणी बाहेर 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 टाकायचं नाही इकडं त्या तिकडच्या तिकडं तिथले हिऱ्याचे ते आणायचे नाही ते कुठले निले साहेब ह्याच्या तिथे भाईच्या आपण दोन नारळ ना रात्री पोळे पण एक मोठा पीस आता असू दे मोठा बरं झालं मंगाशी सुरुवातीला इथे ह्या पिशी झालं सगळ्याचा संगत असे एवढं गुरु सगळ्या गोष्टी आल्या असायचं मसाला आला असा पीठ पण आला असता तेच बोल करा अरे ठेव कुणाच्या तरी ठेव कुणाकडे कशाला ते करते ठेव ठेव कुणाकडे खायचे चला घ्या घ्या कुणाचा आहे हे थांबा एक हे थांबा थांबा मला उडू दे पहिले मला उडू दे बस हा घे तुला द्या इकडे घेतलं हा घे मी देते काय तुम्हाला माझा पोरगा बघितला पडला बघा काम 25 दोन वाटे यांचे ना सगळं झालेलं आहे हे बघा सगळे चाललेले आहेत टोप विपा घेऊन हे पुढे पुढे गेलेलं आहे सगळं हे बघा पप्पा दादा मस्तपैकी सनसेट होता सनसेटच्या टायमाला आम्ही चाललो आहे आता आमच्या घरी चला नेक्स्ट ब्लॉगला भेटू आपण पुढच्या पालखी सोहळ्यामध्ये चला गुड बाय.